आजच्या ठळक बातम्या. राज्यातील शाळा आजपासून सुरू. महाराष्ट्रातील बहुतांश शाळा आज 15 जून पासून सुरू झाल्या. मात्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विदर्भ शाळा 22 जून पासून सुरू होणार. रोहित पवार यांचे आंदोलन स्थगित. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आमदार रोहित पवार यांनी सुरू केलेले आंदोलन स्थगित केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लवकर बैठक घेणार असल्याची माहिती देण्यात आली. विधान परिषद निवडणुकीची राजकीय रणधुमाळी. सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून विविध पक्षाकडून मतदानाच्या संपर्क मोहीम सुरू. भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय. महिला T20 विश्वचषक स्पर्धा भारताने पाकिस्तानवर 64 धावांनी पराभव करत स्पर्धा विजयी सुरुवात केली. स्मृती मंधाना आणि दीप्ती शर्मा यांची कामगिरीला चर्चा. मान्सून सक्रिय. अनेक जिल्ह्यांमध्ये हवामानाचा इशारा. राजकीय मान्सून प्रभाव वाढत असून काही भागांमध्ये पाऊस तर काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटा कायम आहेत. हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. यवतमाळमध्ये वीज कोसळून नुकसान. यवतमाळ जिल्ह्यात वीज कोसळून एका मेंढपाळासह 13 बकऱ्यांचे मृत्यू झाल्याची घटना समोर आली. पंढरपूर दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू. पंढरपूर परिसरातील पिकअप वाहन विहिरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री यांनी शोक व्यक्त केला असून मदत जाहीर करण्यात आली. मुंबईत जैन समाजात पांढऱ्या पट्ट्यावरून वाद. मुंबईतील काही भागात काढण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यावरून राजकीय आणि सामाजिक स्तरावर चर्चा रंगली. इराण अमेरिका संबंधाबाबत सकारात्मक संकेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर इराण आणि अमेरिका शांतता चर्चांना गती मिळाल्याची बातमी समोर येत आहे.